रवी राणा सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार रवी राणाही नाराज आहेत। ते नागपुरातून थेट अमरावतीत दाखल झालेत। अधिवेशनात ते सहभागी होणार नाहीयेत। अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागेवरती महायुतीने विजय मिळवला होता, तर यासाठी राणा दाम्पत्यानं सुद्धा मोठी मेहनत घेतली होती। मात्र रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यामुळे ते देखील नाराज असल्याचं आता समोर येत आहे। तर रवी राणा यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। थेट जाऊयात। काल नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि त्यामध्ये बघितलं तर राज्यातील अनेक माजी मंत्र्यांना जे ते डावललं गेलं होतं। खरं बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा रंगू लागली होती, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। सध्या मी रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानाबाहेर आहे। ते काल संध्याकाळी जे आहे ते या निवासस्थानी दाखल झालेले होते। ते शपथविधी सोहळ्याला सुद्धा हजर राहिले नाही। सध्या जर बघितलं तर आता ते अजूनही या ठिकाणीच त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी आहे। रवी राणा यांनी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने एकंदरीत बघितलं तर संपूर्ण नाराजीचा जो सूर आहे त्यांच्यामध्ये दिसून येत आहे। आणि रवी राणा आता जे आहे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली असताना ते आता थेट हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहता आता ते अमरावतीच्याच निवासस्थानी आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।